हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. आणि हे आपलं दुसरं चॅनल आहे वर्षा गायकवाड ब्लॉग्स म्हणून. अगोदर मी याच्यावरती ब्लॉगिंग करत होते, पण सगळ्याच व्यापामुळे काही ते शक्य झालेलं नाही. तर परत एकदा नव्याने सुरुवात केलेली आहे आणि तीच सुरुवात एकदम थालीपीठापासून बघा. जे मला सुरुवातीपासून बघतात की नाही आपल्या मेन चॅनलवरती, त्यांच्या लक्षात आलेलं असेल की माझा पहिलाच व्हिडिओ थालीपीठचा होता. आणि त्याच्यातला आणि आतातला फरकसुद्धा तुम्ही बघू शकाल. तर रेसिपी पण आपण पटकन बघूयात कशी आहे ती. तर इकडे बघा कांदा, कोथिंबीर कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या अगोदर लसूण, हिरवी मिरची, थोडासा ओवा आणि जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला आहे. तर इकडे बघा आपण जे थालीपीठ बनवतोय की नाही, याला तुम्ही धपाटे पण म्हणू शकता. गावाकडे याला धपाटेच म्हणतात. आणि हे मिक्स धान्याचं पीठ आहे जे स्पेशली धपाट्यांसाठीच बनवलं जातं. तर दिवाळीच्या नंतर बघा गावाकडून येताना मी ते सगळं धान्य घेऊन आलेली मिक्स करून दिलेलं मला आणि तेच मी दळून आणलेलं. तर याच्यामध्ये परत बघा मसाल्यांमध्ये थोडीशी मिरची पावडर, मीठ, हळद आणि थोडेसे तीळ टाकायचे आहेत. आणि हे चांगलं असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. तर याच्यामध्ये नेमके कोणते धान्य असतात तर बघा याच्यामध्ये ज्वारी असते, गहू असतात, तांदूळ, हरभऱ्याची डाळ असते आणि हुरडा असतो. म्हणजे कोवळी जी ज्वारी असते की नाही त्याचा हुरडा बनवलेला असतो की नाही तो, त्याच्यासोबतच हळकून टाकलेलं असतं आणि जिरी, हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आणि हे दळून आणायचं. आणि मग याच्यामध्ये परत कोणतेही पीठ वगैरे मिक्स करायची गरज पडत नाही. याच्यामध्ये फक्त कांदा, कोथिंबीर आणि थोडेसे मसाले, तीळ वगैरे टाकून हे मिक्स करायचं आणि थालीपीठ बनतात. तुम्ही मिक्स पिठांपासून ज्यावेळेस बनवता की नाही त्याच्यापेक्षा हे खायला टेस्टी लागतात. तर असं हे पीठ आहे आणि याचं आपण आज थालीपीठ बनवतोय. तर मस्त पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला कापडावरतीच थापायचं आहे. म्हणजे हाताने थापून याला आपण धपाटेच म्हणतो. तर असं छान बघा रुमालावरती अगोदर काय करायचं, रुमाल ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी पण शिंपडायचं. एक जेमतेम आपल्याला पातळ धपाटे थापायचे आहेत. जसं की एक चपातीचा गोळा घेतो तेवढं हे करून थापून घ्यायचं. आणि बघा याच्यात मी तीळ टाकलेले होते, तरीसुद्धा वरच्या साईडने मी थोडेसे तीळ लावते, कारण की दिसायला खूप सुंदर दिसतं आणि खायलासुद्धा चविष्ट लागतात. परत त्याला एक 5 होल पाडायचे आहेत आणि त्याच्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं, सगळीकडे पसरवून घ्यायचं. नाहीतर काय होतं पहिलं धपाटं ना तव्याला चिटकण्याची शक्यता असते. आणि असं छान टाकून घ्यायचं आणि अलगद रुमाल काढून घ्यायचा. खूप सुंदर होतात आणि मला तर धपाटे करायला पण खूप आवडतात, खायला पण खूप आवडतात आणि माझ्या मुलांना सगळ्यांनाच घरात धपाटे खूप आवडतात. त्याच्यामुळे 8-10 दिवसातून मी एकदा नक्की बनवते. चांगला तवा तापलेला असला की नाही तर छान उलटलं पण जातं. सगळीकडे जर तेल लागलेलं असेल तर कधी-कधी ना पहिलं धपाटं थोडंसं चिकटण्याची पण शक्यता असते. पण जर तवा व्यवस्थित ऑइली झाला की नाही तर नाही चिटकत. अगोदर मी थोडंसं तेलच लावलेलं होतं बघा. थोडंसं होलांमध्ये साईडने सोडायचं म्हणजे छान भाजले पण जातात. त्याच्यानंतर बघा अर्धवट ज्यावेळेस धपाटं भाजतं की नाही त्याच्यानंतर मी दोन्ही साईडने थोडं-थोडं तूप सोडून घेतलेलं आहे. खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही. त्याच्यामुळे काय होतं की तूप जसं त्याच्यात ॲब्झॉर्ब होईल की नाही तसे धपाटे की नाही एकदम खरपूस बनतात आणि खायला खूप टेस्टी लागतात. शेवटी थोड्या वेळानं गॅस लो करायचा आणि तव्यावरतीच तसंच ठेवायचं. खूप छान तूप मुरतं आणि मग धपाटे खायला टेस्टी होतात. तर बघा परत मी दुसरं पण धपाटं थापून घेतलेलं आहे आणि आता बघा परत तुम्हाला सांगते की पहिल्या चॅनलवरती आपले हेअर टिप्सचे व्हिडिओ जे आहेत की नाही तर ते तसेच राहतील. रेग्युलरला जसे येतात की नाही तसेच येतील. तिकडे काही बदल होणार नाही. पण म्हटलं चला मला आवड आहे पहिल्यापासून जी आपण सुरुवात केलेली होती आणि परत म्हटलं चॅनल पण आहे आपल्याकडे. थोडंसं नाही का ज्यावेळेस आपल्याला माहिती झालेल्या आहेत सगळ्याच गोष्टी, काम करायची पण आवड आहे, कुकिंगची आवड आहे, तर म्हटलं चला. आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी मला विचारत होते की तुम्ही सगळेजण की तुझं डाएट जे आहे ते पण सांग हेअर टिप्ससोबत. तर म्हटलं एका दिवसात काही गोष्टी ना बघा असं शूटिंग करून दाखवण्यापेक्षा दररोज आम्ही दुपारी काय जेवतो किंवा कधी नाश्त्याचं म्हणजे बऱ्याच टायमिंगचं मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील आणि माझी जी आवड आहे ती सुद्धा जोपासली जाईल. तर बघा असं मस्त धपाटे दिसत आहेत आणि त्याच्यासोबत दही, शेंगदाण्याची चटणी आणि लोणचं. तर शनिवारी स्पेशल बघा सुट्टीच्या दिवशी ना असं वेगळं काहीतरी असतं आणि असं गरमागरम धपाटे खायला खूप मजा येते. तर तुम्ही सुद्धा सगळे या जेवायला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हे मला नक्की आज तरी कमेंट करून सांगायचं आहे. तुमचा सपोर्ट, तुमचं प्रेम असंच राहू द्या. आपल्या त्या चॅनलप्रमाणेच रेग्युलरली इकडे सुद्धा बघायचं आहे. आणि आपल्या व्हिडिओची थीम असणार आहे दुपारचे जेवण. एकदम घरगुती, साधं आणि खूप हेल्दी. तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.